कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नवी मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात करण्यात आली असून वाहतूक नियमांचे शिक्षण आता लहान मुलांपासूनच देण्यावर भर दिला जातोय. या कार्यक्रमाला अभिनेता स्वप्नील जोशी आणि गायक साईराम अय्यर यांची विशेष उपस्थिती होती. वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात नवी मुंबईत सुमारे 200 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला असून त्यातील जवळपास निम्मे मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत. त्यानंतर पादचारांचा क्रमांक लागतो, त्यामुळे हेल्मेट वापर, सिग्नलचे पालन आणि वेगावर नियंत्रण याबाबत जनजागृती मोहीम अधिक तीव्र केली जाते आहे. मोठी लोकसंख्या असूनही वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यात पोलिसांना यश येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मुंबई त्याचबरोबर सुप्रसिद्ध सिने अभिनेता स्वप्नील जोशी, त्याचबरोबर नामांकित गायक साईराम सुद्धा या ठिकाणी हजर होते. या कार्यक्रमासाठी आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये विविध शाळांचे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, त्याचबरोबर जबाबदार नागरिक, तसेच रस्ता सुरक्षा अभियानामध्ये ज्यांनी योगदान दिलं, काही प्रबोधनासाठी योगदान असेल, काही हेल्मेट वाटपाचं काम सुद्धा काही नागरिकांनी केलं, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. आजूबाजूच्या परिसरातील जबाबदार नागरिक या कार्यक्रमासाठी हजर होते. त्याचबरोबर या मागील वर्षात काय काय कार्यक्रम आपण राबवलेले होते आणि चालू वर्षामध्ये आपण काय काय कार्यक्रम राबवतोय याचा सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे. यावर्षी आपण गेल्या वर्षी जो छोटा पोलीस संकल्पना आपण सुरू केली होती, त्याच छोटा पोलिसाला यावर्षी आपण आई वडिलांचं प्रगती पुस्तक देतोय. त्यामध्ये आई आणि बाबा किती वाहतुकीचे नियम पालन करतायत हे नियम त्यामध्ये लिहिलेले आहे आणि एक आठवडाभराचं प्रगती पुस्तकाचं सुद्धा आज आपण लॉन्च केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून विद्यार्थी सुद्धा आपल्या घरामध्ये एका छोट्या पोलिसाची भूमिका पार पाडेल आणि आई वडिलांकडून सुद्धा वाहतुकीचे नियम कसे पाळले जातात ते सुद्धा रेकॉर्डिंग करायचं काम किंवा ते सुद्धा त्या प्रगती पुस्तकात नोंदवायचं काम सुद्धा विद्यार्थी करेल. वाढते रस्ते अपघात या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुद्धा वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपला स्वतःचा जीव वाचला जाऊ शकतो. अशी अभियान खूप व्हायला पाहिजेत पूर्ण भारतामध्ये, मी म्हणायला पाहिजे. आम्हाला खूपच बरं वाटलं मला, आणि ह्याच्यात तुम्ही सर्वांनी लहान मुलांना इन्व्हॉल्व केलं आहे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण म्हातारी माणसं आणि बाकीचे आहेत ते तर आपलं काम करतातच आहेत, पण ह्या जनरेशनला समजवणं मेन म्हणजे, सो दॅट ते इम्प्लिमेंट करू शकतात स्वतःच्या आयुष्यामध्ये. आणि जसं स्वप्नील म्हणाले आहेत आमचे जे मेन गेस्ट होते आज, की त्यांच्याकडून आई वडिलांना शिकायला मिळतं. आणि लोखंडे मॅडमने मला बोलवलं, त्या बघा बिझी आहेत, शी इज गॉन, अँड भोसले साहेब पण आहेत. सो इट रिअली फेल्ट व्हेरी नाईस. माझ्याबरोबर माझे म्युझिक डायरेक्टर फ्रेंड संतोष नायर आले आहेत आणि त्यांची मी खूप गाणी गायलो आहे. आणि खूप बरं वाटलं की मला त्यांनी आठवलं इथे यायला आणि आठवणीनं बोलवलं त्यांनी मला, आणि मी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलो आणि आय रिअली फेल्ट व्हेरी नाईस. खूप बरं वाटलं मला. आणि